नाव सौरव वानकडे आहे. मी फिशर इंडियाकडून पुणे डिव्हिजन बघतो. बेसिकली आता आपण समजून घेणार आहोत की मेकॅनिकल अँकर आणि केमिकल अँकर या दोन गोष्टी सोलर इंडस्ट्रीमध्ये कसं यूज केलं जातं आणि कुठे कुठे आपलं ॲप्लिकेशन असणार आहे. सो सुरुवात करूया आपण. सगळ्यात पहिले आपलं केमिकल अँकर हा आपला FISB केमिकल आहे. सो हे जे केमिकल आहे हे विनाइल एस्टर बेस्ड हायब्रिड केमिकलला म्हणतो आपण. सो याच्यामध्ये दोन कंपोनंट्स आहे, एक रेझिन आहे आणि एक हार्डनर आहे. सो याचे जे सेटिंग टाईम आहे हे खूप क्विक असतं, म्हणजे अराउंड 1 to 2 मिनिट्समध्ये सेट होतं. याचे जे अप्रुव्हल्स आहेत ते ETA युरोपियन टेक्निकल असेसमेंट त्यांच्याकडून अप्रूव्ड आहे. 100 इयर्स ऑफ अप्रूव्ड लाईफ ETA कडून भेटलेलं आहे याला. आणि थर्ड थिंग इज याचं जे स्पेसिफिकेशन्स आहेत, म्हणजे जे स्पेसिफिकेशन इट कॅन बी यूज्ड इन ऑल टाईप ऑफ सबस्ट्रेट, म्हणजे जेवढे पण सबस्ट्रेट्स आहेत आपल्याकडे, AAC ब्लॉक झालं, कॉन्क्रीट झालं, नंतर फ्लॅश ब्रिक झालं, कुठल्याही सबस्ट्रेटमध्ये हा केमिकल आपण यूज करू शकतो. सो हा युनिव्हर्सल केमिकल आहे, याला आपण युनिव्हर्सलसुद्धा म्हणता येईल. आणि याचं ॲप्लिकेशन बरेच आहेत. आता जे रूफटॉपला मेजरली फ्लॅश ब्रिक असतात किंवा आपले कॉन्क्रीट ब्लॉक्स असतात, अदरवाईज RCC कन्स्ट्रक्शन असतं, मग तिकडे आपण हे केमिकल यूज करू शकतो इझिली. सेकंड केमिकल आपल्याकडे आहे FIS-EM+. हे प्युअर इपॉक्सी केमिकल आहे. याचं जे स्पेसिफिकेशन आहे, जे ETA अप्रुव्हल आहे युरोपियन टेक्निकल असेसमेंट, 100 इयर्स ऑफ अप्रूव्ड लाईफ ETA कडून यालासुद्धा आहे. याचं जे शेल्फ लाईफ आहे 36 मंथचं आहे. आणि द बेस्ट पार्ट इज केमिकल तुम्ही समजा अर्धं यूज केलं, यू कॅन म्हणजे जे पण नॉझल, हे जे कॅप आहे या कॅप काढून नॉझल यूज करून सपोज आपण केमिकल यूज केलं, केमिकल यूज केल्यानंतर अर्धा कॅप बॉटल यूज झाल्यानंतर नॉझल काढून आपण परत कॅप लावू शकतो. सो हे जे केमिकल आहे आपण रिकरिंगली यूज करू शकतो हे केमिकल. आणि म्हणजे बेसिकली जे रॉक आहे, रॉक आणि कॉन्क्रीट या दोन टाईप ऑफ सबस्ट्रेटमध्ये हे केमिकल आपण यूज करू शकतो. आता आपण केमिकल अँकरमध्ये जेव्हा केमिकल नसतं, सो केमिकलसोबत थ्रेडेड रॉड हे पण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सो केमिकलचं जी बॉन्डिंग आहे, कॉन्क्रीट आहे, नंतर आपला थ्रेडेड रॉड आहे, त्यानंतर केमिकल आहे. सो हे 3 कंपोनंट्स आहेत ज्याच्यामुळे बॉन्डिंग प्रॉपर होते. केमिकल अँकर वर्क्स, जे प्रिन्सिपल आहे केमिकल अँकरचं ते बॉन्डिंगवर काम करतं. अनलेस अँड अनटिल जे होल क्लिनिंग जे आहे प्रॉपरली होणार नाही तोपर्यंत बॉन्डिंग होणार नाही. सो ॲप्लिकेशन करताना 2-3 गोष्टी आहेत जे खूप महत्त्वाने आपल्याला लक्ष द्यावं लागतं त्याच्यावर. पहिलं आहे ड्रिलिंग, दुसरं आहे क्लिनिंग प्रॉपरलीच करावं लागतं. प्रॉपरली जर क्लिनिंग झालं नाही तर बॉन्डिंग होणार नाही, आणि बॉन्डिंग झालं नाही तर तो लोड घेणार नाही. सो क्लिनिंग व्यवस्थितच केलं पाहिजे. जे ब्लोअर आपण यूज करतो त्यासाठी, किंवा मॅन्युअल पंप्स असतात, ते पंप्सने आपण ब्लो करून त्यातलं जे डस्ट आहे ते आपण बाहेर काढतो. सो केमिकल अँकर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ बॉन्डिंग. सेकंडली अजून एक आपल्याकडे अँकर्स आहेत, मेकॅनिकल अँकर आपण त्याला म्हणतो. सो हे जे मेकॅनिकल अँकर्स आहेत हा FBN अँकर आहे. तर मेकॅनिकल अँकर्समध्ये बरेचसे टाईप आहेत. आमच्याकडे FSZ2+ म्हणून अँकर आहे, FSZ2 आहे, नंतर FBN2 आहे, FWA आहे, FXC आहे. हे असे टाईप्स आहे अँकरचे, जे आपण डिपेंड अपॉन द ॲप्लिकेशन जसं जसं चेंज होत राहणार, लोड स्ट्रक्चर, त्या हिशोबाने अँकरसुद्धा चेंज होतात. सो या ॲप्लिकेशनसाठी आम्ही FBN2 हा अँकर सजेस्ट करतो. बेसिकली 10/95 किंवा 12/100 किंवा 12/105 हे अँकर्स आम्ही सजेस्ट करतो फॉर दिस ॲप्लिकेशन. आता FBN2 हा फिशरचा अँकर आहे. हे करणार कसं, तर याच्यावर मार्किंग केली असते. फिशरचा एक लोगो आहे, तुम्ही बघाल इथे एक हलकासा एकदम एम्बोड केलं असेल फिशरचा लोगो, आणि इथे नाव लिहिलं असतं FBN2, आणि इथे स्पेसिफिकेशन 10/10. सो हे जे आहे सिमिलरली याच्यात तुम्हाला क्लिअरली दिसेल. हा फिशरचा लोगो आहे, हा फिशरचा अँकरचं नाव FSZ2, आणि फिशरचे स्पेसिफिकेशन 12/30. 12 म्हणजे 12चा डायमीटरचा अँकर आहे, आणि 30 म्हणजे जी आपण मिनिमम बेस प्लेट यूज करू शकतो ती आहे. आणि इथे R सुद्धा लिहिलं आहे. आता 2 कंपोनेंट आहेत, एक नॉर्मल आहे ज्याच्यावर R लिहिलं नसतं, आणि एकावर R लिहिलं असतं. तर जे R लिहिलं आहे दॅट इज SS316. सो SS316चे अँकर आहे, आणि हे जे नॉर्मल आहेत ते गॅल्वनाइज्ड अँकर आहे. सो जे सोलर रूफिंगसाठी आपण जे अँकर देतो फॉर मेकॅनिकल अँकर, युजली केमिकल भरपूर यूज केलं जातं,
बट फॉर सम पार्ट्स म्हणजे सपोज जिकडे जे ग्रेड ऑफ कॉन्क्रीट आहे ते M30पेक्षा जास्त आहे किंवा M25पेक्षा जास्त आहे, तिकडे आम्ही हे पण सजेस्ट करतो मेकॅनिकल अँकर. बट मेजर ऑफ द केस PCC स्लॅब असतं किंवा अदर काइंड ऑफ AAC ब्लॉक असतं किंवा फ्लॅश ब्रेक असतं, मग त्या केसमध्ये आम्ही केमिकल अँकर सजेस्ट करतो. मेजर 90% ऑफ द टाइम वी सजेस्ट केमिकल अँकर, 10% ऑफ द टाइम वी सजेस्ट द मेकॅनिकल अँकर. आता मेकॅनिकल अँकर्सचे पण अप्रुव्हल्स असतात. बेसिकली जसं मी म्हटलं केमिकलमध्ये युरोपियन टेक्निकल असेसमेंट. आता युरोपियन टेक्निकल असेसमेंट काय आहे? सो हे जे प्रोडक्ट्स आहेत हे मॅन्युफॅक्चर जर्मनीमध्ये केलेले आहेत आणि जर्मनीचं मॅन्युफॅक्चर असल्यामुळे तिकडचे नॉर्म्स जे आहेत ते युरोपियन टेक्निकल असेसमेंट हे नॉर्म्स आहेत. सो ते नॉर्म्सप्रमाणे आपल्याला हे जे केमिकल्स आहेत ते नॉर्म्स फॉलो करतात. सिमिलरली जर प्रोडक्ट इंडियामध्ये बनतं, आता फिशरचा जो ब्रँड आहे याच्यातले 90% ऑफ द प्रोडक्ट्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन जर्मनी ऑर इन युरोप. सो जे अप्रुव्हल्स आहेत या प्रोडक्ट्सला घेऊन ते युरोपियन टेक्निकल असेसमेंट आहेत, तर ते अप्रुव्हल फॉलो करतात ते प्रोडक्ट्स.
याचं जे प्रायझिंगमध्ये कम्पॅटेबिलिटी जे म्हणतो आपण, प्रायझिंगमध्ये आता बरेचसे फॅक्टर्स असतात. आता केमिकल प्रायझिंगमध्ये जर बघितलं तर केमिकलमध्ये 2 कंपोनेंट आहे, एक आहे केमिकल आणि दुसरं आहे थ्रेडेड रॉड. आता प्रायझिंगमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा कम्पॅरेटिव्हली मेकॅनिकलपेक्षा केमिकल थोडं कॉस्टली आहे. रिझन काय याचं की मेकॅनिकल अँकर फक्त एक कंपोनेंटमध्ये, सो याची जी कॉस्टिंग आहे ही खरंच कम्पॅरेटिव्हली कमी आहे. बट वेन इट कम्स टू केमिकलमध्ये आपल्याला केमिकलचं पण कॉस्ट असतं आणि थ्रेडेड रॉडचं पण आहे. तर त्यामुळे कम्पॅरेटिव्हली कॉस्टिंग केमिकलची जास्त आहे. बट बॉन्ड स्ट्रेंथला जर आपण कन्सिडर केलं तर केमिकलची बॉन्ड स्ट्रेंथ कम्पॅरेटिव्हली हायर ॲज कम्पेअर टू मेकॅनिकल. द रिझन इज केमिकलमध्ये जेव्हा बॉन्डिंग होते, तर फॉर एक्झाम्पल आपण 100चा ड्रिल करणार आहोत अँकर फिक्सिंगसाठी. जेव्हा आपण 100चा ड्रिल करतो आणि जेव्हा आपण केमिकल पोर करतो तेव्हा जे फोर्सेस जे ॲक्ट होतात ते पूर्ण 100 mm लेंथवर ॲक्ट होतं फॉर केमिकल. वेअरएस इन मेकॅनिकल, जर मेकॅनिकलचं जर बघाल सो ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर दिसेल ही स्लीव आहे आणि हा कोन आहे. सो जेव्हा आपण टाईट करतो अँकरला तेव्हा हा जो स्लीव आहे हा कोनवर चढतो आणि जे फोर्स ॲक्टिंग मेंबर आहे फ्रिक्शनवर ॲक्ट करतं. सो फक्त एवढाच जो पार्ट आहे दॅट इज दी ॲक्टिंग मेंबर ऑन द फोर्स. सो एवढाच याच्यावर फोर्स अप्लाय होतो. त्यामुळे जी स्ट्रेंथ येते केमिकलची ती कम्पॅरेटिव्हली जास्त असते ॲज कम्पेअर टू मेकॅनिकल. अँड दॅट इज द रिझन वाय वी सजेस्ट ऑलवेज केमिकल अँकर फॉर सोलर पॅनल, बिकॉज विंड प्रेशर हे सगळे फॅक्टर्स आहेत जे आपल्याला कन्सिडर करावं लागतं. सो त्यासाठी आम्ही केमिकलच सजेस्ट करतो. फॉर सम केस जर टेरेस ॲप्लिकेशन असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल हायराईजचे बिल्डिंग आहेत, बिल्डिंगमध्ये छोटासा एरिया असेल, त्या केसमध्ये आम्ही मेकॅनिकल आम्ही सजेस्ट करतो. दॅट टू 10चे किंवा 12चे ॲज पर द स्पेसिफिकेशन. अनलेस अँड अंटिल जे ग्रेड ऑफ कॉन्क्रीट आहे दॅट हॅज टू बी ग्रेटर दॅन M30 or M25, तेव्हाच आम्ही मेकॅनिकल सजेस्ट करतो. अदरवाईज वी ऑलवेज गो विथ द केमिकल अँकर. आता प्रायझिंगमध्ये याची जी प्राईज आहे FISV प्लस 360ची, याचं फेशर मार्केटमध्ये प्राईज अराऊंड याचं जे MRP आहे दॅट इज 2659, 2560 रुपयाची MRP आहे. बट मार्केटमध्ये आम्ही हे 950 प्लस GSTमध्ये सेल करतो दिस बॉटल. 360 ml त्याचं कंटेंट आहे. आणि सिमिलरली FIS EM प्लस हे केमिकल 390 ml आहे. सो याची जी प्राइसिंग आहे MRP इज 5781, बट याची मार्केट प्राईस जी आम्ही सेल करतो दॅट इज 2100 प्लस GST. FIS EM 390S.